पेण तालुक्यातील खरोशी गावात नवरात्रोत्सवानिमित्त केळंबा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। स्वयंभू आणि जागरूक देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून लाखो भाविक नवस फेडण्यासाठी आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी येथे येत आहेत। दररोज मंदिरात महिला भाविक देवीच्या गाण्यांवर पारंपरिक नृत्य सादर करून नवरात्रोत्सवाचा आनंद घेत आहेत। यात्रेच्या निमित्ताने परिसरात विविध प्रकारच्या साहित्यांची दुकानेही मांडली गेली आहेत। त्यामुळे यात्रेचे वातावरण आणखी उत्साही झाले आहे। भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी खरोशी गावातील ग्रामस्थांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम हाती घेतले असून दिवस रात्र परिश्रम करून ते व्यवस्था सुरळीत राखत आहेत। ग्रामस्थांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारी आणि सर्वांना पावणारी एक खरोशीची आमची केळंबा माता, हजारो लाखो लोक आमच्या या माऊलीचं दर्शन घेण्याकरता येतात। शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं मी सर्वांचं मनापासून या नवरात्री उत्सवानिमित्त शुभेच्छा देतो आणि मी आवर्जून या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करेन या खरोशी गावच्या सगळ्या बांधवांचं की प्रत्येक दिवस अहोरात्र मेहनत करून एक अत्यंत नियोजन पद्धतीनं सुंदर असं काम या खरोशी गावचं होतं। लाखो लोक इथं भाविक येतात पण त्यांची गैरसोय होत नाही, त्यांची उत्तम पद्धतीनं सोय होते आणि चांगल्या पद्धतीनं इथं देवीचं दर्शन घेण्याकरता ही खरोशीचे आमचे बांधव इथपर्यंत सुंदर अशा पद्धतीनं सर्व नियोजन करतात। मी साऱ्यांचं मनापासूनच अभिनंदन करतो। महाराष्ट्रामधला सर्वात गर्दीचा उंचावून मोडणारा हा सोहळा आहे। एवढी गर्दी नाही कोल्हापूरला होत नाही, इकडला होत नाही। अंबाबाई तुळजापूर आमचे केळंबा माता आधी माहेर असतात मलाही म्हटलं स्वयंभू केळीमुळा माता आहे, स्वयंभू देवस्थान आहे आणि त्याची प्रचिती आज लाखो भक्तांना आली आहे। म्हणून प्रत्येक भक्तजन आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत आहे। सर्वांचं हार्दिक स्वागत आणि थांबून जय शिवराय। 1607 मध्ये केळीच्या झाडातून माऊलीची उत्पत्ती झाली। सुरुवातीला फक्त खरोशी गावापुरतं मर्यादित होतं। खरोशी गावकऱ्यांनी लाकडी मंदिर बांधलं माऊलीचं। माऊलीचा महिमा वाढत गेला। माऊलीच्या चरणाशी भाविक भक्त गाणं मांडायला येऊ लागलं। दरवर्षी आपण पाहतोय माऊलीच्या चरणाची गर्दी वाढताना त्याची दोन कारणं असतात। एक म्हणजे आपण माऊलीच्या चरणाशी आपण गाणं मांडायला आणि भरलेलं गाणं पूर्ण झाल्यानंतर नवस पूर्ण झाल्यानंतर माऊलीचा नवस फेडायला इथं भाविक भक्त येताना दिसतात। 1607 साली माऊलीची उत्पत्ती झाली। फक्त 4 खांबावर उभं होतं हे मंदिर। गावकऱ्यांनी मेहनत घेतली, गावकऱ्यांनी वर्गणी केली आणि भाविक भक्तांनी आर्थिक स्वरूपाची देणगी दिली। या तिघांची सांगड घालून गावकऱ्यांची मेहनत, भाविक भक्तांची आर्थिक मदत आणि ज्यांनी वर्गणी दिली या तिघांची सांगड घालून माऊलीचं साधारणतः समुद्र सपाटीपासून 1250 ते 1300 फूट उंचीवर असलेलं गंधवणाऱ्यांच्या कुशीत बसलेलं आणि 4 खांबावर फक्त 4 खांबावर उभं असलेलं माऊलीचं एक अविश्वसनीय असं मंदिर ग्रामस्थांनी इथं उभं केलं। दरवर्षी माऊलीच्या चरणाशी भाविक भक्तांची गर्दी वाढताना पाहायला मिळते। आता तुम्हाला ते मंदिर दिसणार नाही, परंतु त्या पालखीच्या वरती तुम्ही देखावा बघा। माऊलीचा अगदी जशीच्या तशी प्रतिकृती उभारलेली पाहायला मिळते। दरवर्षी खरोशी ग्रामस्थ एक प्रतिकृती, एक देखावा उभा करतात माऊलीच्या पालखीचा। यावर्षी मंदिराचा केलाय। मागच्या वर्षी जर आपण आला असाल ते भाविक भक्त त्या पालखीच्या वरती माऊलीची केळीच्या झाडातून कशी उत्पत्ती झाली होती याचा देखावा उभा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दरवर्षी गर्दी वाढत राहते, कारण दोनच असतात, एक तर नवस बोलायला, नंतर बोललेलं नवस फेडायला। आणि म्हणूनच नवसाला पावणारी, हाकेला लावणारी आणि आपल्या भक्तांना संकटातून काढणारी अशी ख्याती प्राप्त झालेली खरोशी गावची स्वयंभू केळंबा माऊली या माऊलीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ खरोशी यांच्यातर्फे सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। आई माऊलीचा लक्ष्मण पाटील आमचे सगळे पोरं बनलेले तरुण पोरं झाले, प्रसाद बनवतात, चहा बनवतात, ही सर्व लोकांची सेवा करतात। सकाळी 5 वाजल्यापासून येतात ते 9 वाजेपर्यंत थांबतात। साधारण किती प्रसाद लागतो? प्रसाद आम्हाला जवळजवळ
300-400 किलो प्रसाद लागतो दर दिवस. नाही, हीच पहिलीच असतात, बदलत नाही, हीच असतात. ही पोरं रात दिवस मेहनत करतात देवीसाठी, आज माऊलीसाठी. हो सर्व केलंबाई ती प्रकार झाली केलीतून आज तिला 1 लाखाला जात होता आणि पुरणबाणी केले जाणं तर वरील केला लागली तर तो बेशुद्ध पडला. तर शुद्ध आल्यानंतर तो गावात गेला तर लोकांना सांगितलं असं प्रकरण झालंय. मग ती लोकांसाठी बघायला आली. बघायल्यानंतर बोलतं हे असंच झालं. मग लोकांनी आमच्या गावकरी 4 खांबाला मंदिर बांधलं, एक आपल्या कवळ्यांचा. नंतर लोकांची ऐपत आली, 2-2चे 5 पैसे उचल करून कुणी मिळून आम्ही मंदिर 4 खांबाला मंदिर